नमस्कार मित्रांनो. नाशिक महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट करून बघा. बघू शकता मित्रांनो, जाहिरात कधी आलेली आहे बघू शकता. 29/10/2025 ला जाहिरात आलेली आहे मित्रांनो. बघा, नाशिक महानगरपालिका पद भरती. नाशिक महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क मधील अभियांत्रिकी रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. बघा मित्रांनो, सरळ सेवा भरती आहे, एकच एक्झाम होणार आहे आणि गट क पदासाठी आहे. तर एकूण जागा आहे बघू शकता, 114 जागा आहे मित्रांनो. ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. बघा, आणि दिनांक 10/11/2025 पासून दिनांक 1/12/2025 या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत मला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, 1 डिसेंबर 2012 पर्यंत आहे मित्रांनो. म्हणजे मला 1 महिना आहे फॉर्म, म्हणजे 20 दिवस आहे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी. तर यासाठी तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा. आणि मित्रांनो, ही एक्झाम डिसेंबर एंडिंगला होऊ शकते मित्रांनो. 2 महिने आहे तुमच्याकडं. शक्यता जास्त आहे की डिसेंबरमध्ये एक्झाम होईल मित्रांनो. 2 महिने आहे तुमच्याकडं, तर 2 महिन्यात एक्झाम होईल मित्रांनो. बघा, खाली बघू शकता पदनाम, वर्ग, सातवा वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी, पदसंख्या बघू शकता. बघा खाली सहाय्यक अभियंता विद्युत साठी बघू शकता 41,800 ते 1,32,300 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. एकूण जागा असणार आहे 3. खाली बघू शकता स्थापत्य अभियंता, सहाय्यक अभियंता स्थापत्य या पदासाठी बघू शकता. सॅलरी बघू शकता 41,800 ते 1,32,300 आणि एकूण जागा आहे 15. सहाय्यक अभियंता यांत्रिकीसाठी बघू शकता घटक स्केल बघू शकता 15. 41,800 ते 1,32,300 पर्यंत सॅलरी भेटणार आहे. एकूण पद आहे बघा 4. कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी बघू शकता सॅलरी भेटणार तुम्हाला 38,600 ते 1,22,800 पर्यंत. एकूण जागा आहे 7. खाली बघू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क, सॅलरी बघू शकता 38,600 ते 1,32,800 पर्यंत. एकूण जागा आहे 46. सर्वात जास्त जागा स्थापत्य अभियंता, कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आहे मित्रांनो. खाली बघू शकता कनिष्ठ अभियंता यांत्रिकी साठी बघू शकता 9 जागा आहे. कनिष्ठ अभियंता वाहतूकसाठी 3 जागा आहे. सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी एकूण 24 जागा आहे. आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत साठी बघू शकता 3 जागा आहे. अशा एकूण 114 जागा आहे मित्रांनो. बघा खाली एक तक्ता दिलेला आहे ऑनलाईन अर्ज करण्याचं वेळापत्रक दिलेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक बघू शकता 10/11/2025 पासून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 1 डिसेंबर 2025 आहे मित्रांनो. आणि ही एक्झाम लवकरच होण्याची शक्यता आहे मित्रांनो. डिसेंबर एंडिंगला तुमची एक्झाम होईल. तर तुम्ही पकडून चला, कमीत कमी तुमच्याकडे 2 महिने आहेत मित्रांनो. 2 महिन्याच्या आत एक्झाम होऊ शकते मित्रांनो. बघा, आणि ओपनवाल्यासाठी फीस असणारे 1,000 आणि इतर मागासवर्गासाठी 900 रुपये फी आहे मित्रांनो. बघा खाली कॅटेगरी वाईज जागा दिलेली आहे मित्रांनो. खाली एज्युकेशन क्रायटेरिया दिलेले आहे. बघा, सहाय्यक अभियंता विद्युत घटक पदासाठी बघू शकता स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी पाहिजे आणि 5 वर्षाचा अनुभव पाहिजे कमीत कमी. खाली कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहे मित्रांनो, तुम्ही चेक करू शकता. बघा मी बघा स्थापत्य अभियंता स्थापत सॉरी सहाय्यक अभियंता विद्युतसाठी बघू शकता. तुम्ही कॅटेगरी वाईज चेक करा मित्रांनो. आणि बघू शकता इथं सहाय्यक अभियंता स्थापत्य घटक पदासाठी बघू शकता अभियांत्रिकीची पदवी पाहिजे आणि अनुभव कमीत कमी 3 वर्षाच पाहिजे. सहाय्यक अभियंता यांत्रिकीसाठी बघू शकता यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे, 3 वर्षाचा अनुभव.
कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी बघू शकता तुम्ही. विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे किंवा पदविका पाहिजे आणि 5 वर्षाचा अनुभव पाहिजे कमीत कमी. कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट पदासाठी बघू शकता. स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदविका. तर कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव. कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी बघू शकता 3 वर्षाचा अनुभव. मित्रांनो, सगळ्या पदासाठी अनुभव मित्रांनो 3 ते 5 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. जरी फ्रेशर जरी असला तरी फॉर्म भरा. 2 महिन्यात एक्झाम होणार मित्रांनो, अशी अपडेट आहे. तर अभ्यास करा व्यवस्थित, जेणेकरून जेवढे प्रॅक्टिस करता येईल क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करा. खाली बघूया आपण काय अपडेट आहे इथं. तपशील दिलेले आहे मित्रांनो. जबाबदारी कर्तव्य म्हणजे काय काम असणार आहे पदानुसार. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाईन अर्ज नाही मित्रांनो, फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर इथं सर्व तपशील दिलेला आहे. चेक करू शकता तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर बघा मित्रांनो, खाली कागदपत्र पडताळणी वेळेस विविध कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो. बघा आता हे एक डॉक्युमेंट तुम्हाला काढून घ्यावं लागेल मित्रांनो. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागतील. कॅटेगराईज बघू शकता तुम्हाला कोणत्या कॅटेगरीचे म्हणजे कोणते डॉक्युमेंटची आवश्यकता आहे, ते सर्व डॉक्युमेंट काढून घ्या मित्रांनो. बघा आणि लवकरात लवकर फॉर्म भरा आणि अभ्यासाला सुरुवात करा मित्रांनो. एक गोल्डन चान्स आहे इंजिनिअरिंग कॅन्डिडेटसाठी. तरी एक्झाम लवकरच होणार आहे, डिसेंबर एंडिंगच्या आसपास होऊ शकते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.